देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत कोल्हापूरच्या लोकांचं आणि वकिलांचं अभिनंदन केलंय। शनी शिंगणापूर देवस्थानातील बनावट ॲप प्रकरणावरून सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। घोटाळा हा एकट्यानं केला नसून यामध्ये आणखी आरोपींची भर पडू शकते असं सुरेश धस म्हणाले। या प्रकरणात मकोका लागण्याची शक्यता धसांनी वर्तवली। तसंच प्रसादाची वाहतूक करणारा कर्मचारी कोट्यवधी असल्याचा दावा धस यांनी केला। त्यांचा आकाश शोधून काढावा अशी मागणी धस यांनी केली आहे। जर कोणी आकाबाका असतील इकडे तर त्यांचं नाव तुम्ही शोधून काढा, परंतु हे सगळे पिलावळ जे आहे, ज्यांनी त्यांचं तिथे करप्शन केलेलं आहे, हे एकदा चिले पिले आतमध्ये घातले की मग ते आकाबाकाचं नाव सांगतात। नाशिकच्या पंचवटीमध्ये पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढून पतीनंच तिला डान्स बारमध्ये नाचवल्याचा प्रकार घडला होता। एबीपी माझाच्या बातमीनंतर महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे। या प्रकरणी संबंधित महिलेचा पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ नाशिक पोलिसांना फोन करून दोन्ही आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या। गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात 2 वेळा पूर परिस्थिती निर्माण झालेली। या पूर परिस्थितीच्या नुकसानाची प्राथमिक आकडेवारी गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे। एका महिन्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 जनावरं दगावली आहेत, तर 720 घरांचं देखील नुकसान झालं असून 250 जनावरांचे गोठे पडले। या पूर परिस्थितीत नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। जुलै महिन्यात 7, 8 आणि 9 जुलै 2025 या 3 दिवसात हवामान खात्याने जो इशारा दिलेला होता हेवी रेनफॉलचा, तो हेवी रेनफॉल झालेला आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या घटना या जिल्ह्यात घडलेल्या आहेत। या 3 दिवसादरम्यान 3 मनुष्यहानी आहेत। जवळपास 265 घरांचं अंशतः नुकसान झालेलं आहे। 7 पूर्णतः घरे यामध्ये पडलेली आहेत। राज्यातील खासगी बाजार समितीसाठी नवीन धोरण अंमलात येणार आहे। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही घोषणा केली आहे। त्यासाठी असलेल्या दांगट समितीच्या अहवालाचा आढावा घेण्यात येणार आहे। ज्या खासगी बाजार समितीमध्ये योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध नसतील त्या बाजार समितीचे परवाने आता नूतनीकरण होणार नाहीत असं पणन मंत्र्यांनी स्पष्ट केलं। वाढत्या साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेनं शहरातील 2,86,236 घरांचं सर्वेक्षण केलंय। त्यामध्ये 12,021 घरांमध्ये डासांची उत्पत्ती होणाऱ्या लार्वा आढळून आल्या आहेत। पालिकेनं डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया नियंत्रणासाठी उपाययोजना केली जात असताना नागरिकांना जागरूक राहण्याचा सल्ला आरोग्य विभागानं दिलाय, कारण नागरिकांच्या दुर्लक्षामुळे डेंग्यूचा धोका उद्भवत असल्याचं एक कारण पुढे आलंय। मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव डंपरनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। रस्त्यावरच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे। डंपरनं इतकी जोरात धडक दिली की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान अपघातानंतर डंपर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। सध्या पडघा पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे एका महिलेचा मृत्यू झालाय। पालघरच्या सफाळी इथं राहणाऱ्या छाया पुरव यांच्या अंगावर झाड पडल्यानं त्या जखमी झाल्या। त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात नेत असताना वाटेत वाहतूक कोंडी झाली। त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे मीरा रोडच्या ऑर्बिट इथं रुग्णवाहिका वळवली, पण वेळेत रुग्णालयात पोहोचू न शकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा देण्यात आली आहे, पण कुर्लावासियांनी ही जागा धारावीकरांना देण्यास तीव्र विरोध केलाय। विरोध डावलून धारावीकरांना ही जागा देण्यात आल्यानं कुर्ल्यातील नागरिक आक्रमक झालेत। आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 7 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिला। कुर्ला मदर डेअरीपासून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढणार असल्याचं इथल्या नागरिकांनी म्हटलंय। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर आता म्हाडाकडूनही शिखर तक्रार निवारण समितीची स्थापना केली जाणार आहे। या प्रस्तावावर गृहनिर्माण धोरणामध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलंय। सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित सगळ्या अपिलांची सुनावणी शिखर तक्रार निवारण समितीसमोर होते। या समितीच्या आदेशानंतर समाधान न झाल्यास तक्रारदार उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतो। रविवारी मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरच्या सगळ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत, तर मध्य रेल्वेवरच्या लोकल उशिरानं धावतील। ब्लॉक काळामध्ये पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे।
बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. कमी मासिक वेतनात अधिकचं काम, महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरण, त्यामुळे बेस्टचे कर्मचारी त्रस्त झाले असून संप करावा की करू नये यासाठी 5,998 कर्मचाऱ्यांपैकी 5,051 कामगारांनी मतदानात सहभाग घेतलाय. त्यापैकी 4,986 जणांनी संपाच्या बाजूने कौल दिला, तर संप करू नये यासाठी केवळ 7 जणांनी मतदान केलंय. या निकालानंतर पुढची भूमिका 7 ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठरवण्यात येईल, असं संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितलंय. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं 96 इमारती अतिधोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींमधल्या 2,500 कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था करून इमारती रिकाम्या करणं अपेक्षित होतं, पण दुरुस्ती मंडळानं 96 पैकी एकही इमारत रिकामी केलेली नाही. 2,500 कुटुंबातील एकही कुटुंब इमारती बाहेर पडलेलं नाही. त्यामुळे पावसामुळे एखादी दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता निर्माण होतोय. कल्याणमध्ये 5 ऑगस्टला 8 तास पाणीपुरवठा बंद राहणारे केडीएमसीच्या कल्याण पूर्व परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे 12व्या जलशुद्धीकरण केंद्रातून 8 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. नंदुरबारमध्ये हिरव्या मिरचीचे भाव दुपटीनं घसरलेत. बाजार समितीमध्ये मिरचीला 45 रुपये प्रति किलोचा भाव आहे. एकाच दिवसात भाव कोसळल्यानं मिरची उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय. बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानं भाव कमी झाल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा राज्य सरकारच्या वतीनं आज सत्कार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये दिव्याचा सत्कार केला जाईल. क्रीडा मंत्रालयाची सूत्र हाती घेतली नसली तरी माणिकराव कोकाटे दिव्या देशमुखच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. माणिकराव कोकाटेंनी दिव्या देशमुखला फोन करत तिचं अभिनंदन केलंय. त्यामुळे क्रीडा मंत्री म्हणून कोकाटेंच्या कामकाजाला अप्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यामध्ये 1,96,000 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झालाय. देशांतर्गत महसुलामुळे ही वाढ नोंदवण्यात आली आहे. जूनमध्ये 1,84,000 कोटी होते, त्या तुलनेत 7.5% वाढ दिसून आली आहे. शिवाय गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये 1,82,000 कोटी रुपयांचा जीएसटी मिळाला होता. महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजेच 30,590 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झालाय. दुसऱ्या नंबरवरच्या कर्नाटकातून 13,967 कोटी रुपयांचा जीएसटी मिळालाय. एक महत्वाची अपडेट, माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी भाजप प्रवेश केलाय आणि तिकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. परभणी जिल्हाध्यक्ष पदासाठी 10 नेते इच्छुक आहेत. नाराजी निर्माण होऊ नये म्हणून पक्ष निरीक्षक अतुल लोंढे आज परभणीमध्ये आढावा बैठक घेतील. वरपुडकरांनी काँग्रेससोबत गद्दारी केली तरीही पक्षाला फरक पडला नाही, अशी टीका पदाधिकाऱ्यांनी वरपुडकरांवर केली आहे. कोणताही परिणाम या ठिकाणी झालेला नाहीये, कारण की काँग्रेसची जी विचारधारा आहे ती परभणी जिल्ह्यातल्या मतदारापर्यंत ती विचारधारा रुजलेली आहे. आज आपण परभणी महापालिका असं पाहत असताना तर परभणी महानगरपालिकेमधले कोणताही नगरसेवक साहेबांसोबत या ठिकाणी गेलेला नाहीये. मी सुद्धा पक्षाकडे या ठिकाणी इच्छुक आहे म्हणून मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि पक्षाने जर माझ्यावर जबाबदारी दिली तर ती नक्कीच मी पार पाडीन. 20 लाख रुपयांची लाच घेताना दिल्ली पोलिसांची सोशल मीडिया स्टार नीतू बिष्ट यांना अटक करण्यात आली आहे. नीतू बिष्ट या दिल्लीतील पश्चिम विहार पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपनिरीक्षक नीतू बिष्ट यांना सध्या ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. दक्षता पथक आता संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. इतर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यात सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे. गृह मंत्रालयाशी संबंधित बदली प्रकरणात नीतू बिष्टनं 50 लाख रुपयांची लाच मागितली होती. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या घटनेमध्ये 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाच्या जवान शोध मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे. संपूर्ण परिसरात या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. बांगलादेशमध्ये एका इस्लामी गटाचा खोडसाळपणा समोर आलाय. भारताची 7 राज्य त्यांच्या नकाशामध्ये दाखवली आहेत. या वादग्रस्त नकाशाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आलाय. पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, बिहार, झारखंड आणि ओडिशा या 7 राज्यांचे काही भाग बांगलादेशच्या नकाशात दाखवलेत. 14 एप्रिल 2025 रोजी ढाका विद्यापीठात आयोजित प्रदर्शनामध्ये हा नकाशा दिसून आलाय. ढाक्याच्या सल्तनते बांगला नावाच्या इस्लामी गटानं ग्रेटर बांगलादेश म्हणत हा नकाशा प्रसिद्ध केलाय. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी राज्यसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. सरकार या मुद्द्यावर काय करताय असा सवाल त्यांनी केला. त्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आम्ही या प्रकरणावर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. अशा प्रचाराला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णतः तयार आहे असं स्पष्ट केलंय.
भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज आणि उद्याही स्थगित करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील यात्रेच्या दोन्ही मार्गांवर दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे. त्यासाठी अमरनाथ यात्रा 2 दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. पहलगाम मार्गावर शुक्रवारपासून यात्रा बंद ठेवण्यात आली. मात्र दुसरीकडे बाल्टाल मार्गाने यात्रा सुरू होती. मात्र मुसळधार पावसानंतर दोन्ही मार्गांवरची यात्रा बंद करण्यात आली आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातला तणाव वाढतोय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 अण्वस्त्रवाहू पाणबुड्या योग्य जागी तैनात कराव्या असे आदेश दिले. रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांचं वक्तव्य प्रक्षोभक आहे असं म्हणत ट्रम्प यांनी हे आदेश दिलेत. 2 दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय आणि त्यावर बोलताना मेदवेदेव यांनी रशिया का इराण इस्रायल वाटला का असं प्रत्युत्तर दिलं होतं. असले अल्टिमेटम हा इशारा आहे आणि थेट युद्धाकडे घेऊन जातील असंही मेदवेदेव यांनी म्हटलंय. तर मेदवेदेव यांचं वक्तव्य मूर्खपणापेक्षा अधिक गंभीर असण्याची शक्यता गृहीत धरून हे करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. शब्द खूप महत्वाचे असतात आणि अपेक्षित नसलेलं काहीतरी घडून जातं अशी पुस्तीही ट्रम्प यांनी जोडली आहे. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताची 3ही सुरक्षा दलं पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी सज्ज होती असं राजनाथ सिंग म्हणालेत. राजधानी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की 3ही सैन्य दलांनी मोठं ऑपरेशन करण्याआधी कोणत्याही शस्त्रास्त्रांचा तुटवडा किंवा अन्य तक्रार व्यक्त केली नसल्याचंही सिंग म्हणाले. पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशनसाठी सैन्य तयार आहे का असं 3ही सैन्य दलाच्या प्रमुखांना विचारलं तेव्हा त्यांनीही लगेच संमती दिल्याचं राजनाथ सिंग म्हणाले. अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश आयफोन भारतात बनवलेले आहेत अशी माहिती ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली आहे. आतापर्यंत चीनमध्ये बनवलेले आयफोन अमेरिकेत सर्वाधिक विकले जायचे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात आयफोन बनवणं थांबवा असं सांगूनही ॲपलनं दाद दिली नाही. अमेरिकन लोक वापरत असलेले बहुतांश मॅकबुक, आयपॅड आणि वॉच या वस्तू व्हिएतनाममध्ये बनवल्या जात आहेत असंही कुक यांनी सांगितलंय. पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. 2200 कोटींच्या योजनांची पायाभरणी तसंच उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. मोदी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता देखील जाहीर करणार आहेत. 2183 कोटींच्या 52 योजनांचं उद्घाटन करतील तसंच 1618.10 कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5व्या कसोटीत दुसऱ्या डावात खेळ संपेपर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात भारतानं 75 धावा केल्या. तर भारताकडे 52 धावांची आघाडी आहे. दरम्यान काल पहिल्या डावामध्ये भारताचा डाव 224 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला केवळ 247 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालनं शानदार अर्धशतक ठोकलं असून तो 51 धावांवर नाबाद आहे. त्याच्यासोबत आकाशदीप 4 धावांवर खेळतोय. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. द लेट शो विथ स्टीफन कोलबर्ट या मुलाखतीत त्यांनी घोषणा केली आहे. कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर पदासह कोणत्याही राजकीय पदासाठी निवडणूक लढवणार नाही. व्यवस्था मोडून गेली आहे तरीही आपण बदलासाठी लढत राहणार. आपण देशभर फिरून लोकांकडे मतं मागणार नाही तर त्यांना ऐकून घेणार असल्याचं कमला हॅरिस म्हणाल्या.